पिंट्याला तुरुंगातून सोडवणं हे फक्त त्यांनाच शक्य आहे. का करू शकणार नाहीत ते? आणि त्यांना करायचंय काय? फक्त त्यांची तक्रार मागे घ्यायची, एवढंच ना. कसला होतोय त्यांना त्रास? आई तू प्लीज जरा हळू बोल ना. काय हळू बोल? तूच नीट सांगितलेलं नसशील त्यांना. आई तू सांगितलंस का पिंट्याने त्यांचा जीव वाचावा म्हणून हे सगळं केलेलं आहे? अरे मी हे सांगितलं, पण सांगितल्यावरही का नाही ऐकत आहेत ते? एक काम करूया का, मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? बरं बरं ठीक आहे, आपण बोलूया. म्हणजे वाटल्यास त्यांच्या पाया पडते, पदर पसरते. जानू, हे जानू, तुला तरी पटतंय का ग जानू? ह्यांच्यामुळे तुझा भाऊ तुरुंगात रात्र काढणार. तुला पटतंय हे? सांग ना, काय होईल? आई मी बोलते. हे बघ मी करते काहीतरी, तू शांत राहा. मी कशी शांत राहू? कशी? श्री जर ऐकण्याच्या मनस्थितीत असेल ना तेव्हा मी. तोपर्यंत काय पिंट्या तुरुंगात राहणार काय? वा ग वा, यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून त्याने हे सगळं केलं आणि त्याचं बक्षीस म्हणून हे देत आहेत त्याला. छान अगं, तुरुंगात जाऊन आल्याचा धब्बा लागला तर कोण नोकरी देईल का माझ्या पोराला? कुणी मुलगी तरी देईल का ग त्याला? आई प्लीज प्लीज नको ना, मला त्रास होतोय. मला त्रास होत नाहीये का? मी आई आहे त्याची. बरं ठीक आहे जानू, तुला त्रास होतोय ना, तू थांब, मी जावई बापूंशी बोलते. तुझ्या आजी सासून नाही जाऊन भेटते मी. आई नको, आई प्लीज प्लीज नको. आई तू जरा थांब. का नको? मला काय कोणाची भीती आहे का? माझ्या मुलासाठीच कोणाचे तरी पाय धरायचे आहेत ना. धरेन मी जावई बापूंचे पाय धरेन, तुझ्या घरातल्या सगळ्यांचे पाय धरेन. आई नको, आई तू जरा थांब ना. जानू अगं, माझ्या पिंट्याला तुरुंगात डांबलंय. मला कसं चालेल ग? तुझ्या तरी कसं चालतंय? मी बोलते, तू प्लीज आता थांब. मी बोलते श्रीशी, मला एक संधी दे हा प्लीज. जानू माझ्या पिंट्याला सोडव ग. माझ्यासाठी नाही, पण तुझ्या बाबांसाठी तरी. ते आज म्हणतायत, पण पिंट्यासाठी जीव झुरत राहील ग त्यांचा.